हाय फ्रेंड्स, मी माझा आजचा पहिला व्लॉग बनवते आहे। माझं नाव आहे तृप्ती आणि राहणारे कोकणात। सो आता मी सध्या माझ्या घराच्या मागे पाटलादारला उभी आहे। हे बघा, आम्ही काकडीचे वेल घातलेले आहेत, म्हणजे माझ्या सासऱ्याने घातलेले। हे बघा, मस्त त्याला अशी भोपळ्याचे आणि काकडीचे मिक्स वेल आहेत। हे बघा, इथे काकड्या धरल्या आहेत, तुम्ही बघू शकता। भरपूर धरलेला आम्ही खाऊन झालो ऑलरेडी, अजून धरतायत फुलं मस्तपैकी छान छोटी छोटी पडली आहेत। भोपळे पण, भोपळ्याला पण फुलं येत आहेत, पण काही टिकत नाहीत भोपळे, फळ पण पडतंय। हा एक झाला पूर्ण वेल, बघाल तर खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवते मी। बघा, मोठा आहे, मस्तपैकी असा मांडव घातलेला आहे सासऱ्याने। इथे पण एक आहे, हा बघा, ते पण आहे। हे बघा, हे जस्ट फुलतायत, अजून काही ह्याला धरले नाहीत। इथे हा चिबूडचा वेल आहे। हे बघा, आम्ही जेव्हा मागच्या वर्षी चतुर्थीला चिबूड वगैरे खाल्लेले ना, ते बिया आम्ही टाकलेले इथे, ते आता कुठे रुजतायत, म्हणजे मे मध्ये पण रुजलेले, पण ते आम्ही सगळे कुपळून टाकले। हे आता परत रुजलेत आणि हे बघा किती लांब लचक झालेत, म्हणजे अजून वाढत आहेत। गेल्या वर्षी तर एवढे चिबूड धरलेले ना, आम्ही खूप खाल्ले चतुर्थीला। चला तुम्हाला अजून पण मी दाखवते। बघा, इथे आम्ही हळद पण लावलेली आहे। हळदीची पानं आम्ही चतुर्थीला मोदकांच्या वरती ठेवायला वापरतो ना, आणि मस्तपैकी हळदीच्या पानावर पातोळे पण करतो। इथे हळद आहे, इथे भेंडे आहेत, हे भेंडीची रोपटे आहेत। ही बिया बाजारातनं बिया आणून घातलेली आहेत। पानं बघा, किडी खात आहेत पानं, हे बघा कसं। आणि तिथे गोंड्याची झाडं आहेत बघा। हे सगळं माझ्या सासऱ्याने केलंय, त्यांना खूप हौस आहे। चला तुम्हाला आता माझे सासरे दाखवते। हा बघा, इथे एक आहे, हा भोपळ्याचा आहे। हा डायरेक्ट घरावर जातो, पत्र्यांवर जातो हा वेल। हा बघा, बरं गेलाय। आणि हे आहेत माझे सासरे, हे दळण घेऊन जात आहेत गिरणीवर दळायला। ओ, काय घेऊन जातास? भाकरीचा? जावा जावा। म्हणजे ते माझे चुलत सासरे आहेत। हे बघा, इथे आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम लावलंय, ह्या वर्षीच लावलंय। चाफ्याचं झाड आहे बघा। इथे आमची आबोलीची फुलं आहेत। हे बघा, इथे सगळं मिक्स आहे। छानपैकी आमचा हा घरच्या समोरचा व्ह्यू आहे। आम्ही ह्यांना झाले 5-6 वर्ष झाले माड लावून अजून। हे बघा, इथे पण अजून भरपूर वेल आहेत। आणि तुम्हाला आता मी माझं घर दाखवते। सो हे आहे माझं घर। हे इथून आमचं मेन एंट्रन्स आहे। इथून ही आमची छानशी अशी तुळस आहे। आणि हे आहेत आमचे आप्पा, म्हणजे माझे सासरे। आप्पा, काय करतास? भर घालून झाली? आता ते 2 काकडे आहेत ना, ते देऊ नका कोणाक, आम्ही खाऊया। ते होते आमचे आप्पा, म्हणजे माझे सासरे। आणि हे आहे आमचं घर, बघू शकता। सध्या चतुर्थी जवळ येते, सो सगळं साफसफाई करण्याचं काम चालू आहे। सो सगळीकडे तुम्हाला दिसेल कपडे बिपडे। इथे आमचा गणपती बाप्पा असतो। इथे हे मी काढले नाहीत, गेल्या वर्षी डेकोरेशनसाठी लावलेलं, ते आता काढायचं आहे। आता थोड्याच वेळात माझी मुलं पण येणार, क्लासला गेली आहेत। सो ती आली की तुम्हाला दाखवते, तोपर्यंत बाय।
सो संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि ही बघा मच्छरीसाठी धुमी घातली आहे. माझी मुलं पण आली आहेत, चला तुम्हाला दाखवते. ही आहे श्रेया, माझी मुलगी 8th स्टँडर्डला आहे, इंग्लिश मीडियम स्कूलला जाते. ती आता माझी सासूबाई ती वाट बघतीये की ती कधी मालिका लावतीये, आणि ती बघा काय बघतीये. हाय श्रीतेज माझा मुलगा बघा खेळतोय, आणि हे बघा अभ्यासाचं सगळं इथे ठेवलंय, आणि हा बघा काय करतोय. क्लासवरून आला, फ्रेश झाला, थोडासा अभ्यास केला, हा बघा आता काय करतोय, खेळत बसलाय. बाबू काय आहे रे ते? कशाला ते हेलिकॉप्टरचे पाय काढलेस? येतात. चला मग मी आता जेवण करायला किचन मध्ये जाते. कसं? काहीतरी हेलिकॉप्टर आहे, त्यांना काहीतरी खेळण्यामध्ये भेटलेलं, बघा काय करतोय. मग तू अभ्यास कधी करणार आहेस? हा, आजचा होमवर्क झाला तुझा? हा, मग कधी करणार? नंतर कधी? चल आता अभ्यासाला बस, थोडा वेळ झाला. कर. हा, नंतर पळ काढ. चल आता अभ्यास कर. चला मी आता चालले किचन मध्ये जेवण करायला. चणे लावलेत कुकरला, शिट्ट्या होत आहेत. आणि ही बघा काय करते. काय करतेस ग? कशाला ते? शाळेत कशाला? बॉडीसाठी चांगले असतात ते, चांगलं आहे. चल आता मी जेवण करते. कुकर झालाय, चणे उकडलेत, तर भाकरी भाजायचे. चलो बाय गाईज. सो आता मला आई बोलली आहे की मी तांदूळ भिजत घातले, घावणे कर. सो आता मी तांदूळ धुतले चांगले, आईने भिजत घातलेले. आता ते मी मिक्सरला लावते, आणि आजचा बेत उसळ घावणे, बघू पुढचं काय ते. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट जेवण करून नंतर भेटते. फ्रेंड्स आत्ता जस्ट मी फ्री झाली आहे जेवण करून. सो आता थोडा टाईम आहे, म्हटलं थोडं विणायला बसूया, मला तोरण करायचं आहे चतुर्थीला. सो फ्रेंड्स तुम्हाला जर हा माझा फर्स्ट व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि काही चुकलं असेल काही शब्द तर सॉरी. बाय. थँक्यू.